मी त्यांना विचार मंचावर उपस्थित श्री अशोक सोनारकर, डॉक्टर महेश गोकुलवार, ज्येष्ठ नेते मधुकर पाटील आणि इथले आयोजक कॉम्रेड विशे आणि त्यांचे सर्व सहकारी कार्यकर्ते, विचार मंचावरील माझ्या सहकारी महिला श्वेता आणि इतर सर्व मान्यवर आणि सभागृहात उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी, माझा सर्वांना इन्कलाब जिंदाबाद, लाल सलाम. लाल सलाम. खरं म्हणजे मला जो दिलेला विषय आहे की शेतकरी आंदोलन आणि त्यात महिलांचा सहभाग, त्यामुळे हा विषय नवीन काही नाही, कारण आपण सगळे चळवळीतले कार्यकर्ते आहोत, तुम्ही त्यामध्ये भाग घेतलेला आहे आणि तेच आपण पुन्हा एकदा त्याची उजळणी का करतोय की हा काळ मोठा विचित्र आहे, बिकट आहे. कारण इथे आज आपण पाहतोय की मनुवादी मानसिकता असलेले सरकार सत्तेवर आहे आणि जनसुरक्षा कायदा या नावाखाली आपल्यासारखे जे आंदोलन करतायत, आपल्या हक्कासाठी लढतायत, त्यांना चिरडण्यासाठी, त्यांना दडपण्यासाठी कायदा आणलेला आहे. आणि अशा लोकशाहीचा संकोच होण्याच्या काळामध्ये आपण जे काही महिलांनी, आता तिथे महिला म्हणून काही वेगळी चूल मांडायची नाहीये, शेतकरी आंदोलन म्हटलं की महिला आणि पुरुष हे सर्व बरोबरीच्या नात्यानेच येतात, किंवा इव्हन कोणत्याही आंदोलनात आपलं हे बरोबरीचंच नातं असतं. त्यामुळे फक्त आपल्या महिलांचा किती यामध्ये संघर्ष मोठा राहिलेला आहे हे आपल्याला जागं करण्यासाठी, आपल्याला डोळस करण्यासाठी आणि आत्ताच्या काळात एकजूट होण्यासाठी पुन्हा एकदा आपण केलेल्या सत्याग्रहाची आणि महिलांच्या सहभागाची आपण एकदा आठवण करूया. खरं म्हणजे आपण मानव जातीचा, मानव समाजाचा प्राथमिक अवस्थेमध्ये काय झालं की आपण टोळीटोळीने राहत होतो, बरोबर, हिंडत होतो, भटकत होतो. त्यानंतरची अवस्था आली ती म्हणजे आपण गुहेत राहायला गेलो आणि गुहेत राहायला गेल्यानंतर असंच कधीतरी गुहेसमोर पीक उगवलेलं दिसलं आणि त्या पिकाची उपयुक्तता लक्षात आली आणि तेव्हाच जगाच्या पाठीवर मानवी इतिहासामध्ये शेतीचा शोध लागला. म्हणून आपण म्हणतो की पहिली शेती ही महिलांनी केली, महिला, आणि इथेच महिलांचा सहभाग सुरू झाला. असा आपला महिलांचा सहभाग शेतीमध्ये सुरू झाला. आपण भारत देश हा कृषीप्रधान देश आहे असं म्हणतो, आपली संस्कृती ही कृषी संस्कृती आहे असं आपण म्हणतो. या कृषी संस्कृतीमध्ये शेती आणि स्त्री यांना आपण सफलतेमध्ये अगदी समान पातळीवर मांडतो. आणि आपली कृषी संस्कृती सुरू होते ती सिंधू संस्कृतीपासून, जी अगदी सधन संस्कृती होती. त्या सिंधू संस्कृतीतला बळीराजा, हे तुम्हाला त्या बळीराजाचं उदाहरण माहीत असेल, बरोबर, ज्याला वामनाने कप्ताने जमिनीमध्ये गाडलं याचा अर्थ त्याला गुलाम केलं आणि त्याच्या कष्टावर वामन मात्र जगू लागला आणि इथेच शेतकऱ्यांचं शोषण सुरू झालं. त्यामुळे आपला इतिहास, आपली संस्कृती हे समजून घेणं क्रमप्राप्त ठरतं. कारण आपल्या परंपरा काय आहेत, आपण कोणाचे वारसदार आहोत, कोणत्या विचारांचे वारसदार आहोत, हे आपण समजून घेण्यासाठी आपण पुन्हा एकदा आपल्या सत्याग्रहाचा दाखला देत आहोत. आणि हीच आपली वारसा संस्कृती अगदी पुढे जे आपले वृक्षवल्ली अम्मा सोयरी म्हणणारे किंवा कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी अशी म्हणणारी संत परंपरेत देखील ती शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी किंवा एकंदरीत कष्टकऱ्यांच्या जागरूकतेविषयी प्रबोधन केलेलं आपल्याला दिसतं. आणि त्याचाच पुढे धागा राजेशाहीच्या काळामध्ये जिजाऊंनी अगदी पुणे आणि त्याच्या परिसरातील जो ओसाड भाग होता त्या ठिकाणी नांगर घालून आपल्या स्वराज्याचा पाया रोवला. नांगर घालणं म्हणजे अर्थात शेतीचा पाया रोवला. आणि याचा संबंध आपल्याला कशामध्ये दिसतो, शेतकरी महाराजांनी शिवाजी महाराजांनी पुढे जे आपल्या स्वराज्यामध्ये शेतीविषयक धोरण अवलंबले ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. शेतीविषयक धोरण काय केलं की शेतसारा, पीक आलं नसेल तर शेतसारा माफ केला, उत्पन्नाच्या प्रमाणात शेतसारा आकारला. आणखी म्हणता येईल की भाजीच्या देठालाही धक्का लागणार नाही याची काळजी घेतली. त्याचबरोबर आपल्या आरमारासाठी लागणारा लाकूड फाटा जो आहे
त्यासाठी लागणारे झाड सुद्धा आपण शेतकऱ्यांच्या परवानगीने तोडले पाहिजे. म्हणजे एवढा शेतकऱ्यांकडे बारकाईने आईच्या मायेने लक्ष देणारा हा रयतेचा राजा, तिथेही आपल्याला शेतीविषयक धोरण दिसतं. त्याच पुढे महात्मा फुले चांदवडची शिदोरी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या चांदवडच्या शिदोरीमध्ये देखील स्त्रियांच्या मेळाव्याचा सहभागाचा उल्लेख आहे. आणि महात्मा फुले असतील, छत्रपती शाहू महाराज असतील, यांनी शेतीविषयक धोरणामध्ये स्त्रियांचा सहभागाची नोंद केलेली आहे. अशी ही आपली शेतीविषयक परंपरा. आणि त्याच्या पुढे जेव्हा आपण जातो तेव्हा काय दिसतं की खोतीचा जो लढा झाला, जो कोकणातील खोतीचा लढा सगळ्यांना माहीत आहे. या लढ्यामध्ये कम्युनिस्ट पक्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिक पक्षाने एकत्र येऊन प्रचंड मोर्चा काढला. आणि या मोर्चामध्ये कोण होत्या तर आपल्या गोदाताई परुळेकर होत्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, नागू पाटील होते, दादासाहेब गायकवाड होते. आणि या मोर्चामध्ये प्रचंड संख्येने महिलांचा सहभाग होता. इथे मी महिला का म्हणते की आपल्याला सगळ्यांना बंधू भगिनी भाव वाढवायचा आहे आणि आपल्यामध्ये भगिनी भाव आणखी दाट करायचा आहे, म्हणून मी पुन्हा महिलांना प्रत्येकाला असं अधोरेखित करत आहे. आणि या खोतीच्या लढ्याच्या नंतर आपण अगदी स्वातंत्र्य म्हणजे पारतंत्र्याच्या काळात स्वातंत्र्य आंदोलनामध्ये आपण पाहिलं की ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध लढा देताना जो लढा दिला तो आपण कशावर दिलेला आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच आपण लढा दिला आहे. ते जरी स्वातंत्र्य आंदोलन असलं तरी आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावरच त्यामध्ये लढा दिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला दिसतील ते आंदोलनं, दिल्लीच्या शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, आणखी कोकणातील वारली बंड असेल, किंवा जल जंगल जमीन यासाठी बिरसा मुंडाच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी केलेलं आंदोलन असेल, किंवा आपल्या रायगडमधलं शेजारच्याच रायगड जिल्ह्यामध्ये नाग्या महादू कातकरे आणि आदिवासी स्त्रिया आणि पुरुषांनी जे आंदोलन केलं ते म्हणजे चिरनेरचा जंगल सत्याग्रह. त्या जंगल सत्याग्रहामध्ये नाग्या महादू कातकरी शहीद झाला आणि काही स्त्रियांना देखील गोळ्या लागल्या, त्या जखमी झाल्या. म्हणजे यातून काय दिसतं की महिलांचा सहभाग यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून होता. कारण आपली जी संस्कृती आहे ती कोणती संस्कृती आहे, बळीराजाची संस्कृती आहे, अब्राह्मणी संस्कृती आहे, बहुजनांची संस्कृती आहे. आणि अशा या संस्कृतीमध्ये महिला आणि पुरुष असे भेदाभेद आपण कष्टाच्या बाबतीत फारसे मानले गेले नाही. हे खरं आहे की महिलांना त्याचं मूल्य, श्रमाचं मूल्य योग्य प्रमाणात मिळालं नाही. हे जरी खरं असलं तरी प्रथमपासून महिलांचा या सगळ्यामध्ये सहभाग राहिलेला आहे. त्यानंतर आणखी पुढे गेलं तर आपण स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 1936ला आपली अखिल भारतीय किसान सभा स्थापन झाली. आणि महाराष्ट्रामध्ये किसान सभेचे अध्यक्ष होते क्रांतिसिंह नाना पाटील. आणि क्रांतिसिंह नाना पाटील तुमच्याच या शहापूर, पालघर, वाडा यातून त्यावेळेला अनेक महिला एकत्र आल्या आणि त्यांना एकत्र आणण्याचं काम कोणी केलं तर कॉम्रेड गोदूताई परुळेकरांनी ते काम केलेलं आहे. असे क्रांतिसिंह नाना पाटलांचं सगळ्यांना प्रति सरकार माहिती आहे, बरोबर? त्याला आपण पत्री सरकारही म्हणत होतो, माहिती आहे, सगळ्यांना आठवत आहे? तर या पत्री सरकारमध्ये स्त्रियांचा अत्यंत सक्रिय सहभाग होता. अगदी स्त्रिया सशस्त्र पद्धतीने बाहेर पूर्ण वेळ राहून त्यांनी चळवळी केलेल्या आहेत, भूमिगत राहिलेल्या आहेत. आणखी भूमिगत कार्यकर्त्यांना जेवण पुरवलेलं आहे, निरोप पोहोचवण्याचं काम केलेलं आहे, खबर काढण्याचं काम केलेलं आहे. आणि वेळ प्रसंगी जे आपले प्रति सरकारचे कार्यकर्ते होते तर त्यांना पोलिसांपासून, ब्रिटिशांपासून लपवण्यासाठीही मोठं काम केलेलं आहे. त्याचं एक अगदी बोलकं उदाहरण म्हणजे असेच एका गावामध्ये नाना पाटील आलेले होते, क्रांतिसिंह नाना पाटील, आणि पोलिसांना त्याची काय म्हणतात खबर लागली. आणि अशा वेळेला तिथे त्या गावामध्ये ओली बाळंतीण होते. ओली बाळंतीण म्हणजे अगदी 15-20 दिवस तिला बाळ झालेलं होतं. तर त्या बाळंतीणीने काय केलं की बाळाच्या खोलीमध्ये बाळाच्या शेजारी क्रांतिसिंह नाना पाटलांना झोपायला सांगितलं, त्यांच्यावर पांघरूण घातलं आणि ती माऊली स्वतः चुलीसमोर बसून जाळ घालत काम करत राहील. आणि अर्थात पोलिसांना तिथे सुगावा लागला नाही. आणि अशा प्रकारे क्रांतिसिंह अगदी सुखरूप राहिले. म्हणजे स्त्रियांनी अगदी या गोष्ट साधी असेल पण हा सुद्धा आपला सहभाग आहे आणि यात पण आपला निर्भयपणा दिसून येतो.
प्रति सरकारमध्ये जी काही कामं केले त्यामध्ये अनेक महिलांची नावं दिसतात. त्यामध्ये तुफानी सेना होती. तुफानी सेना क्रांती सेनाने कशासाठी स्थापन केली होती की पोलिसांपासून गाव गुंडांपासून संरक्षण व्हावं यासाठी तुफानी सेना स्थापन केली होती. आणि या तुफानी सेनेमध्ये जी लाड होते, बापू लाड होते आणि त्यांची पत्नी विजयाताई लाड या प्रमुख होत्या. त्याचबरोबर हौसाताई पाटील म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटलांची लेक ती देखील या तुफानी सेनेमध्ये होती आणि अनेक स्त्रिया यामध्ये सहभागी झाल्या होत्या. क्रांतिसिंह नाना पाटलांची लेक हौसाबाई हिच्याबद्दल यांचं तर एवढं मोठं कार्य आहे की त्या आत्ता म्हणजे 2021ला गेल्या, म्हणजे वयाची जवळजवळ 96-98 वर्षाच्या असताना त्या गेलेल्या आहेत. आणि अशा वेळी स्वातंत्र्याच्या पूर्वी तर त्यांनी पारतंत्र्यात तर प्रचंड काम केलंच, स्वातंत्र्याच्या काळातही त्यांनी शेतकरी आंदोलन, महागाई विरोधी धोरण असेल, दुष्काळ विरोधी आंदोलन असेल त्यामध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. आणि आता जे 2018ला जे आपलं किसान आंदोलन सुरू होण्याच्या आधी 2018ला काय केलं, देशभरातल्या सर्व शेतकऱ्यांनी की आपल्या शेती प्रश्नासंबंधात यासाठी संसदेमध्ये चर्चा व्हावी अशी मागणी केली होती. आणि या मागणीसाठी चलो दिल्लीचा नारा दिला होता आणि फार मोठा प्रचंड मोर्चा काढला होता. त्यावेळेला हौसाबाई अर्थात 94 वर्षाच्या होत्या, त्या जाऊ शकत नव्हत्या, पण त्यांनी व्हिडिओचा वापर केला, व्हिडिओ काढला आणि त्या व्हिडिओमधून शेतकऱ्यांना पाठिंबा दिला आणि आपल्यासारखे जे काही चळवळीतले कार्यकर्ते आहेत त्यांना कळकळीचं आवाहन केलं की याच्यामध्ये तुम्ही सामील व्हा. अशा या हौसाताई संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत असेल किंवा गोवा मुक्ती आंदोलन असेल, हैदराबाद मुक्ती संग्राम असेल, अशा विविध आंदोलनामध्ये त्यांचा सहभाग राहिला आहे. त्याच्यामुळे मला इथे पुरुषांना विचारायचं आहे, बरोबर महिला होत्याच ना, बरोबर पुरुषांच्या बरोबरीत महिलांनी काम केलंय. तुमच्या शहापूर तालुक्यामध्ये सुद्धा स्वातंत्र्य चळवळीमध्ये शहापूर तालुका खूप अग्रेसर होता. आत्ताच भाऊंनी सांगितलं की इथे वैतरणा, भातसा जी धरणं आहेत, आम्ही टीव्हीवर बातम्या बघतो, शहापूरमधील 3ही धरणं भरलेले आहेत आणि मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न वर्षभराची चिंता गेली. आणि एकीकडे वास्तव मात्र काय आहे की इथल्या महिलांना मैलोनमैल दूर जावं लागतंय, तिच्या डोक्यावरचा हंडा उतरलाच नाहीये. त्यामुळे मला वाटतं की आजचं हे आपण सत्याग्रहाची किंवा आंदोलनाची आपण आठवण करतोय, त्याच वेळी आपण एका आंदोलनाची इथे मुहूर्तमेढ रोवूया. चालेल तुमच्या सर्वांच्या साथीने की आपण काय करायचं की इथल्या शहापूर तालुक्यात आपल्याला आमची तहान भागवून आमचं पाणी पुढे गेलं पाहिजे. आमची आधी इथे तहान भागली पाहिजे, आमच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे इथल्या, आणि त्यानंतर उद्योगधंदे आणि त्याच्या पुढे मग नंतर ते पुढे पाणी जाऊ द्या. यासाठी आपल्याला फार मोठं ताकदीचं आंदोलन उभं करावं लागेल. कारण आज आपण बघतोय हे सरकार कसं आहे, कॉर्पोरेट धार्जिण आहेत. आता सरांनी सांगितलं की 16 लाख कोटी रुपयाचं कॉर्पोरेटचं कर्ज माफ केलं, पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करत नाही. कर्जमुक्तीबद्दल एक आठवण म्हणजे 1969 साली क्रांतिसिंह नाना पाटील यांनी सर्वप्रथम महाराष्ट्रात आणि अर्थात पर्यायाने देशात कर्जमुक्ती आंदोलन उभं केलं. आणि तेव्हा त्यांची घोषणा होती की कर्ज फिटलं म्हणा, मिटलं म्हणा. आणि ते आंदोलन खरोखर यशस्वी झालं. यामध्ये शेकडो हजारो स्त्रियांनी सहभाग घेतला आणि त्या आंदोलनाची नोंद तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी घेतली. त्यामुळे कर्जमुक्तीचं आंदोलन हे 1969ला झालेलं आहे. त्यामुळे या आपल्या विविध आंदोलनातून आपल्याला शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये असते स्त्री पुरुषांचा सहभाग आपल्याला दिसून येतो. पण आजची आव्हानं ही आणखी वेगळी आहे. इथे बोललं जातं की जागतिकीकरणाचा काळ आहे, सगळे खाजगीकरण झालं आहे, हे असंच होणार, आता शेतीवर एवढं काही चालत नाही आहे. पण पूर्वी काय म्हटलं जायचं, शेती ही कशी कनिष्ठ आणि नोकरी मात्र श्रेष्ठ अशी मानली जायची. नोकरी कनिष्ठ आणि शेती श्रेष्ठ अशी मानली जायची आणि ते खरोखरच होतं. पण आपण तेव्हा त्या शेतीचा जाणीवपूर्वक अभ्यासपूर्वक आपण त्याकडे पाहिलं गेलं नाही आणि आपण मग हे बी बियाणं कीटकनाशकं याच्या सगळे मागे गेलो आणि सेंद्रिय शेती करायचं आपण विसरून गेलो. त्यामुळे आता आपल्याला काय करावं लागेल, महिलांना असेल पुरुषांना असेल आपल्या सर्व शेतकऱ्यांना
अगदी कार्यशाळा, आपल्या कृषी विद्यापीठं आपल्याकडे आहेत, त्यांना अगदी कार्यशाळा घ्यायला सांगून आपल्याला आपल्या मातीचा अभ्यास करता आला पाहिजे. शेतीचा मातीचा अभ्यास करताना आपल्याला सर्वप्रथम काय बघावं लागतं? शेतीचा मातीचा सामू बघतो आपण, pH चेक करतो आणि ते करूनच आपण पुढे किती खत वगैरे वापरायचं हे आपण लक्षात घेतो. पण आज आपण ते बघितलंच जर टी व्हीवर ॲड येते, पोटॅशियम पाहिजे, काय अजून काही काही अशी नावं असतात, NPK पाहिजे आणि आपण ते खत आणून घालतो. पण मातीचा आपण अभ्यास न करता आपण त्याचा वापर करतो आणि पर्यायाने सुरुवातीच्या काही काळाला पीक येऊ शकतं, पण पर्यायाने आपली शेती नापीक होते आणि त्यामुळे आपल्याला शेतीचा अभ्यास करणं, कृषी विद्यापीठात काही मुली असतील, तरुण मुलं असतील, त्यांनी त्याचा अभ्यास करणं अथवा काही छोटे छोटे कोर्सेस करणं आणि सतत जागरूक राहणं, आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेणं हे गरजेचं आहे. त्यामुळे स्त्रियांचा सहभाग हा सर्व प्रकारच्या क्षेत्रामध्ये दिसून येतो. अगदी शेतीच्या कामामध्ये बघितलं तर खुरपणी वगैरे सगळी कामं असतील ते कोण करतं? महिलाच करते. आकडेवारीनुसार असं सांगितलं जातं की 70 ते 73% काम स्त्रिया करतात शेतीतले. पण त्यांच्या अगदी 10-12% स्त्रियांच्याच नावावर सातबारा असेल. बरोबर आहे? इथे असलेल्या स्त्रियांच्या नावावर सातबारा आहे काय? माहेरचा आहे. ठीक आहे, म्हणजे एक तरी आमच्या पाटील ताईंचा हात आहे वर. तर असं सातबारा तिच्या नावावर असण्याचं प्रमाण खूप कमी आहे आणि त्यामुळे आणि आजची जी परिस्थिती बघतोय आपण, या परिस्थितीमध्ये काय दिसतंय की शेती अगदी तुकड्यामध्ये, लहान लहान तुकड्यामध्ये शेती राहिलेली आहे आणि या लहान तुकड्यामध्ये शेती असल्यामुळे उत्पादन अर्थातच खूप कमी येतं. वरकड उत्पन्न आपल्याला मिळत नाही. वरकड उत्पन्न मिळत नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला काय करतं? पुन्हा पीक लावण्यासाठी पुन्हा कर्ज घ्यावं लागतं. अगदी रोजच्या जगण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं आणि या कर्जाच्या बोजाखाली शेतकरी पिचतो. बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या सतत तगादा मागे लागला जातो आणि शेतकरी आत्महत्या करतो. आणि त्या आत्महत्या झाल्यानंतर त्या घराचा सर्व जबाबदारी कोण पाहते? तर त्या घरातील शेतकरी, महिला ती पूर्ण, मुलांचे संगोपन असेल, सासू सासऱ्यांचं आजारपण, औषध पाणी, शिक्षण, लग्न आणि शेतीचा जो काही तुकडा छोटा आहे त्याचंही बघणं, हे सगळं ती महिला करते. पण ही आजची व्यवस्था, ही राजकीय व्यवस्था, ही शेतीविषयक धोरणच अशी चुकीची आहे की ती या व्यवस्थेपुढे तिची अगदी हात टेकते, ती अगदी हतबल होते. अशी आजच्या स्त्रियांची अवस्था होते. आत्ता तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की बीड जिल्ह्यातील महादेव मुंडेची पत्नी असेल, देशमुख जे त्यांनी गेले त्यांची पत्नी असेल, या महिलासुद्धा लढा देत आहेत त्यांच्या न्यायासाठी. त्यामुळे महिला ह्या सगळीकडे लढा देतात आणि आपल्याला हा लढा देताना पुरुष आणि महिला असं वेगळं करायचं नाही, तर बरोबरीच्या नात्याने, म्हणजे एका यशस्वी पुरुषामागे महिला असते हे मागे ठीक होतं, पण आता एका यशस्वी पुरुषाबरोबर महिला पाहिजे. बरोबर ना? त्यामुळे महिला इथे थोड्या कमी दिसत आहेत, पण मला वाटतं आपल्याला पुढे, इथून पुढे पुरुषांच्या बरोबरीने महिला दिसतील. त्या माझ्या पुरुष मित्रांना पण चांगलं आहे. तुमची बहीण असेल, बायको असेल, आई असेल, त्यांना तुम्ही अशा काही असतील कार्यशाळा असतील, कुठलेही राजकीय काही मंच असेल त्या ठिकाणी घेऊन जा. कारण आपल्याला राजकीय निर्णय प्रक्रियेत महिलांची संख्या काय दिसतेय? खूप कमी दिसतेय. खरं लोकसंख्येची भागीदारीचा विचार केला तर आपण 50% आहोत, पण राजकीय निर्णय क्षमतेमध्ये, निर्णय प्रक्रियेमध्ये आपण अगदी नगण्य आहोत आणि हे वाढलं पाहिजे. आणि यासाठी आपल्या इतिहासाचं, आपण केलेल्या आंदोलनाची आठवण करून आपण एकत्र येत आहोत. आज मला वाटतं मी तामिळनाडूमध्ये अशाच प्रकारचा यशस्वी प्रयोग केलेला आहे. त्यामध्ये काय केले? तुकड्यामध्ये जी शेती होती ती तुकडे जोड केलेली आहे आणि तिथे, आणि ज्या काही भूमिहीन महिला असतील त्या भूमिहीन महिलांना 1 एकर जमीन जिथे शक्य असेल तिथे देऊ केलेली आहे. काही ठिकाणी लीज करारावर, अगदी 100 वर्षाच्या लीज करारावर त्यांना जमीन देऊ केलेली आहे आणि सहकारी तत्वावर, कोऑपरेटिव्ह तत्वावर तिथे शेती होत आहे. आणि हे तामिळनाडूतून उदाहरण, अगदी हा प्रयोग खूप चांगला आहे की मला वाटतं की आपण अखिल भारतीय किसान सभेच्या माध्यमातून हा प्रयोग सर्व देश पातळीवर राबवावा, त्यासाठी आपण आंदोलन करण्याची वेळ आहे. त्याचबरोबर आज महिला जे केरळमध्ये आपण बघतो की शेतीचं उत्पादन किंवा तिचं वाटप हे
चांगलं प्रमाणात आहे तिथे. आणि तरीसुद्धा त्यांनी तिथे काय केलेलं आहे की आजची सर्व परिस्थिती पाहता महिलांची एक वेगळी महिला किसान परिषद घेतली आणि ती अगदी यशस्वीरित्या पार पडली केरळमध्ये. त्यामुळे मला सुद्धा इथे सगळ्यांना आवाहन करायचं की आपल्या सगळ्या गाव वस्त्यांवर महिला किसान परिषद झाली पाहिजे, महिला किसान परिषदेची शाखा झाली पाहिजे का? हो ना. त्याच्यामुळे यामध्ये आपण वेगळे काही नाही आहोत. फक्त महिलांचे प्रश्न पुरुषांच्या पेक्षा आणखी थोडे अधिकचे आहेत आणि तिला या निर्णय प्रक्रियेत पुढे येण्यासाठी म्हणून आपण हा एक उपक्रम म्हणण्यापेक्षा किंवा हे एक आपण काम करत आहोत आपण किसान सभेच्या माध्यमातून. तर अशा वेळेला आता फक्त आपण एक शेवटचं आंदोलन एक लक्षात घेऊया. ते कुठलं आंदोलन? हे 3 कृषी कायदे मागे घेण्यासाठी 2020 ते 2022 मध्ये दिल्लीच्या सीमेवर पंजाब हरियाणाच्या जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा भाग होता. आणि अर्थातच आपण पूर्ण महाराष्ट्रभर पदयात्रा वगैरे काढून आपण सगळीकडे जनजागरण केलं आणि आपल्या काही महिला तिथे जाऊनही आल्या, पुरुषही जाऊन आले. आपण त्याचा पाठिंबाही व्यक्त केला. 1 वर्षाहून अधिक काळ हे आंदोलन चाललं. या आंदोलनाची परिणिती म्हणून काय झालं की 3 कृषी कायदे सरकारने मागे घेतले. आणि तुम्ही या आंदोलनामध्ये बघितलं असेल की पुरुषांच्या बरोबर हजारोंच्या संख्येने मुली, तरुण स्त्रिया, वृद्ध स्त्रियांनी सहभाग घेतला. आणि याच्यामध्ये या आंदोलनामध्ये अगदी 767 काही आपले शेतकरी शहीद झाले. यामध्ये काही महिलाही शहीद झालेल्या आहेत. त्यामुळे या आंदोलनाची अगदी जगाच्या पाठीवर सगळीकडे नोंद घेतलेली आहे. पण हे सरकार एवढं दगड बनलेलं आहे की मागे कायदे घेतले पण त्या कायद्याची हमीभाव असेल, 1.5 उत्पन्नाचा भाव मिळाला पाहिजे, या काही ज्या मागण्या असतील त्याच्याकडे कशाकडेही सरकारने अद्याप लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे आपली स्वामीनाथन आयोग लागू करा ही तर आपली मागणी आहेच. पण स्वामीनाथन आयोगामध्ये ज्या काही 10 प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये मला वाटतं एक मागणी अशी आहे की स्त्री पुरुष असे भेदाभेद वगळून तुम्ही अगदी शेतीविषयक कार्यक्रमात धोरणामध्ये सरकारने लक्ष पुरवलं पाहिजे आणि समाज केंद्रीय व्यवस्था निर्माण केली पाहिजे. अशी शेतीविषयक मागणी आपल्याला स्वामीनाथन आयोगातून लावून धरायची आहे. मला वाटतं सगळ्यांना आपल्या चळवळीचा आपल्या आंदोलनाचा नक्कीच अभिमान असेल, बरोबर? हो ना. तर आता आपण इथे आपल्या शहापूरमध्ये मला वाटतं डांगीचा भात जास्त होतो, बरोबर? डांगीचा भात, हो ना. मला वाटतं आदिवासी बांधव काही असतील तर सांगतील, बरोबर का? असं मी वाचलेलं आहे की अगदी आता काही आपला आदिवासी दिन झाला. डांगी एक खरं एक जमात आहे पण ती जे भात पिकवते म्हणून त्याला डांगीचा भात असं नाव दिलेलं आहे. आणि अगदी ती घोषणा अगदी फार लोकप्रिय झालेली आहे की डांगीचा भात पिकूया आणि चवीची पेज खाऊया. कारण म्हणजे ते बियाणं हे आपलं गावरान बियाणं आहे. त्याच्यामुळे त्यातून जे तांदूळ तयार होतं आणि त्याच्यामध्ये सकस पोषक मूल्य असतात. आणि तुम्ही याच्याकडे आपण शेतकरी म्हणून लक्ष दिलेलं असेल. आजकाल बाजारपेठेमध्ये किंवा शहरामध्ये कशाचं फॅड आहे? सगळ्यांना जेवणामध्ये मिलेट्स पाहिजे. मिलेट्स म्हणजे काय? तर आपली नागली, नाचणी, ज्वारी, वरी हे मिलेट्स. आणि गहू नको म्हणतायत. का गहू नको आहे? तर त्याचा म्हणे उष्मांक जास्त असतो आणि त्यामुळे जाडी वाटते, असं बरंच काही हे आहे. आणि अगदी शहरामध्ये सध्या नुसतं नाचणी, ज्वारी याची भाकरी खाण्याची पद्धत आलेली आहे. त्यामुळे आपण या गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे कारण ते खरंही आहे. कारण या नाचणी, नागलीमध्ये काय असतं पोषक तत्व, काय त्याच्यामध्ये जे आयर्न असेल ते जास्त प्रमाणामध्ये आहे. तर त्यामुळे आपण आपली एक घोषणाही होऊ शकते की आपण आत्ताच मी नाचणी असेल, नाचणी, ज्वारी, नागली, वरी लावूयात आणि दवाखान्याची वारी चुकूयात असंही आपल्याला म्हणता येईल. कारण गावातल्या शहरातल्या सुशिक्षित लोकांना कळलं आहे, आपल्यालाही आपणही त्याचं महत्त्व लक्षात घेऊयात आणि सर्व करत असताना बाजारपेठेकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. हे मला यातून सांगायचं आहे. खरं म्हणजे महिलांचा आणि पुरुषांचं आंदोलन किंवा कष्टकऱ्यांचे आंदोलन जीवनाच्या सर्वच भागामध्ये झालेले दिसत आहे. आपण इथे काही आंदोलनाचा थोडक्यात आढावा घेतला आणि या आंदोलनातून आपण एकजूट होऊयात, ताकद मिळवूयात आणि बरोबरीने आपण पुढे जाऊयात.
सर्वांना पुन्हा एकदा लाल सलाम धन्यवाद. आपण एक घोषणा देऊयात, महिलांच्या एकजुटीचा विजय असो, शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो. महिलांच्या एकजुटीचा शेतकऱ्यांच्या एकजुटीचा आवाज कुणाचा? आणि सावित्रीच्या लेकीचा, क्रांतिसिंह नाटा पाटलांच्या लेकीचा चालेल. आवाज कुणाचा? आवाज कुणाचा? नाना पाटलांच्या लेकीचा. आवाज कुणाचा? शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो. धन्यवाद.